थेरपी एथिक्स क्लायंटसाठी. थेरपी हा एक व्यवसाय आहे, म्हणजेच त्याला एक नैतिकतेची चौकट किंवा आपण म्हणूया एथिकल फ्रेमवर्क आहे आणि या चौकटीत राहून प्रॅक्टिस करणं सगळ्या थेरपिस्टवर बंधनकारक आहे. सगळ्यात पहिला एथिक म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी. तुम्ही जी माहिती सांगता ती गुप्त ठेवणं थेरपिस्टवर बंधनकारक आहे. याला अपवाद फक्त तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या जीवाला धोका असेल. दुसरी गोष्ट म्हणजे ऑटोनॉमी. थेरपीमधले निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा तुमच्याचकडे राहील, थेरपिस्टकडे नाही. ट्रान्सपरन्सी, थेरपीच्या बद्दलच्या पॉलिसीज, किती वेळा भेटणार, फीस कशा असणार, कुठली पद्धत वापरणार याची माहिती थेरपिस्टनी तुम्हाला स्पष्टपणे दिली पाहिजे. रिस्पेक्ट किंवा नॉन जजमेंट. तुमची मूल्य, तुमचं जीवन, तुमचे अनुभव, तुमचे विचार या कुठल्याच बेसिसवर थेरपिस्ट तुम्हाला जज करणार नाही, कारण तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला स्वीकारलं जाईल. बाउंड्रीज किंवा मर्यादा. थेरपिस्टचं आणि तुमचं नातं हे फक्त थेरपी पुरतंच मर्यादित असेल. त्यानंतर किंवा त्या पलीकडे मैत्री, कुठले अजून नातेसंबंध, बिझनेस पार्टनरशिप हे होऊ शकत नाही. तर एथिक्स म्हणजे क्लायंटचा सेफ्टी नेट आहे. त्याची नीट माहिती ठेवा आणि कुठल्याही माल प्रॅक्टिसला बळी पडू नका. तर असे अनेक आपण प्रश्न अजून डिस्कस करणार आहोत. सो स्टे ट्यून आणि लाईक, कमेंट, फॉलो, शेअर. थँक्यू.